येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकच्या त्र्यंबक रोडवर मामा आणि भाचा यांची अपघात झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे। दुचाकीवर मामा आणि भाचे हे दोघे जण त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन घरी परतत होते। महिरवणी गावाजवळ 4 चाकी वाहनाने पाठीमागून त्यांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला। रियांश कदम वय वर्ष 9 असं या लहानग्या भाच्याचं नाव आहे, तर नितीन भांगरे वय वर्ष 45 असं हे त्याच्या मामाचं नाव आहे। या अपघातात मामा आणि भाचे दोघे जबर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशेष बाब म्हणजे अपघात होऊन 14 ते 15 तास उलटून गेले आणि तेव्हा ग्रामीण पोलिसांना जाग आली। अपघातग्रस्तांनी ऑनलाईन तक्रार दिल्यानंतर आज सकाळी पोलीस चौकशीसाठी रुग्णालयात दाखल झाले। त्यामुळे पोलिसांच्या कामावर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। घटना घडली यावेळी दुचाकीस्वारांचा अपघात करून 4 चाकी वाहनधारक तिथून पलायन करत होता। मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेने या 4 चाकी वाहनधारकाला त्यांनी पकडून अपघातग्रस्तांना रुग्णालयात पाठवले। तब्बल 14 ते 15 तासाने ग्रामीण पोलिसांचा अपघातग्रस्तांची पाहणी आणि विचारपूस करण्यासाठी आल्याने ग्रामीण पोलिसांच्या कामावर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। या अपघाताबाबत अपघातग्रस्ताची बहीण भावना भांगरे यांनी अधिक माहिती दिली। माझं नाव भावना भांगरे, माझा 9 वर्षाचा भाऊ रियांश कदम आणि माझे वडील नितीन भांगरे काल त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी त्र्यंबकला गेलेले होते। तिकडनं परत येताना त्यांचा एक ऍक्सिडेंट 4 चाकी गाडीने त्यांना धक्का दिला। ते 2 व्हीलरवर होते, त्यांनी धक्का दिला, ते दोघं पडले, जाऊन खूप जोरात पडले। तर तिकडनं त्या गाडी त्यांनी ठोकून निघून गेलेले, ते पळून गेले। तरी गाववाल्यांनी सहकार्य करून त्यांना पकडलं। पुढे जाऊन त्यांना पकडलं तोपर्यंत यांना वडिलांना आणि भावाला प्रथम उपचारासाठी तिथे जवळच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये प्रथम उपचार दिले। तोपर्यंत त्यांनी आम्हाला फोन पण केले, गाववाल्यांनी त्यांना पकडून आणलं। सध्या पावसाचं वातावरण आहे। त्र्यंबकमध्ये अनेक जण दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी हजारोच्या संख्येने नागरिक येत आहेत। रस्त्याची असलेली दुरावस्था यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होताना देखील पाहायला मिळते। मात्र अपघात होऊन देखील रुग्णवाहिका आणि पोलीस कर्मचारी हे वेळेत येत नसल्याने अपघातग्रस्तांसह स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। नाशिकात गेल्या महिनाभरात 7 ते 8 हिट अँड रनच्या घटना घडल्या। यात तब्बल 6 ते 7 नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। मात्र या घटनेने स्थानिक नागरिकांनी अपघात करून पळून जाणाऱ्या या 4 चाकी वाहनधारकाला पकडल्याने हे अपघात करणारे यावेळेस तरी सापडले गेले, नाहीतर ते देखील कदाचित पळून जाण्याच्या तयारीत होते आणि पळूनही गेले असते। तेव्हा नागरिकांची सतर्कता देखील महत्त्वाची आहे, परंतु वाहन चालवताना नेहमीच स्पीडवर कंट्रोल ठेवा असं वारंवार सर्वांना सांगण्यात येत असते। न्यूजच्या माध्यमातून देखील आम्ही सर्वांना हेच आवाहन करत आहोत की कुठलेही वाहन चालवताना स्पीडचा अंदाज असू द्या, आपल्याला कंट्रोल होईल इतक्याच स्पीडने वाहन चालवा। कारण सध्या पावसाळा आहे, रस्त्यात खड्डे आहेत, चिखल माती पसरलेली आहे, त्यामुळे गाड्या स्लिप होण्याचं आणि अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। तेव्हा आपल्या जीवाची काळजी घ्या आणि अपघात टाळा। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।